नमस्कार मित्रांनो. तर विषय असा आहे, तुम्हाला सांगताना अत्यंत मन भरून येते. कारण मित्रांनो, आपल्या YouTube फॅमिलीमधील धनगिरी जीवन या चॅनलचे जे आहेत ना टीम सिद्धू हाके, बानाई सिद्धू हाके, किसन हाके, परत ते दुसरे त्यांच्या सोबत असतात त्यांचे चुलत भाऊ बापू हाके, पांडुरंग हाके, परत त्यांच्या सोबत असतात ते बिचकुले मामा. ते सोबत इथून खोपोलीपासून मुंबईला त्यांचे येतात. खोपोली, पनवेल ह्या भागात मेंढरं असतात. काय तर 200, 100, 200, 100, 200 असे मिळून काहीतरी हजाराच्या आसपास मेंढ्या होत्या त्या सर्व. त्या मेंढ्या घेऊन ते मला वाटतं गेली 1 महिना झालं वाटचालीत आहेत. वाटचाल करत चाललेत. पनवेलवरून निघालेला 1 महिना कंप्लीट झाला असेल. परंतु काल परवा झालेल्या पावसानं पुणे जिल्ह्यात ते होते. साधारणतः पिंपरी चिंचवड ते वडगाव याच आसपास कुठेतरी असणार आहे. तळेगाव, वडगाव किंवा जास्त कारल्याच्या आसपास एवढ्याच एरियात असणार आहे त्यांची म्हणजे. ते एरियात एवढा पाऊस झाला, म्हणजे बोलायलाच नको. मी रात्रीचा त्यांना एक WhatsAppला मेसेज केला, की म्हणजे कसं होतं आमच्या समाजातीलच येतात ते, की सिद्धू हाके पाहुणं काळजी घ्या, पाऊस भरपूर पडतो. एवढा पाऊस पडला होता ना, तो एक्सप्रेसला पलीकडूनची जी माती आहे, पलीकडच्या डोंगराची, मुंबईवरून पुण्याला जाणाऱ्या पलीकडच्या साईडला ज्या डोंगरावरची माती होती, ती माती अलीकडच्या रोडला आली होती. अलीकडच्या रोडची एकच लेन चालू होती फक्त. 2 लेन जाम केल्या होत्या, गुडघावर मातीचा थर आला होता. एवढा भयंकर पाऊस झाला. त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला पुढे देईलच बघायला, कसा पाऊस पडला, किती पाणी वाहतंय, किती डोंगरावरनं पाणी बदा 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 पडतंय. तर त्यांनी मेंढ्या एका कंपनीच्या बाजूला एक डोंगरावरती त्यांनी उभा केल्या होत्या. सफाई जागा होत्या, जागा सुरक्षित होता. थोडस भीती होती डोंगरावरनं पाणी घेऊन किंवा डोंगर ढासळण्याची. तरी देखील त्यांनी डेअरिंग करून तिथं मेंढ्या बसवल्या. मग असं वाटचालीला असलं की ते वाघर बिगर काही लावत नाहीत. तरी बसवल्या, पालं घातली, स्वयंपाक बिपाक बनवला संध्याकाळचा. रात्री 10 नंतर एवढा भयंकर पाऊस वाढला, पालं फडफड फडफड करून उडून जाण्याची स्थिती होती. ते उठून बसले होते. ते देखील व्हिडिओ आला आपल्याला. परंतु सकाळचा व्हिडिओ बघतोय आणि नेटवर्कचा इश्यू असल्यामुळं लोकांपर्यंत लवकर पोहोचला नाही व्हिडिओ. आता देखील मी व्हिडिओ करतोय, मला पण इथं इश्यूच आहे नेटवर्कचा. कुणाचा व्हॉट्सअपला मेसेज एखादा येतोय, नाहीतर काही गुगल मॅप चालत नाही, काही चालत नाही झालंय. सकाळ सकाळी चालू होतं तेवढ्यात मी आलो. आता परत बंद झाले. दिवसा बंदच होतंय. नेटवर्कचा इश्यूच होतोय. रात्रीच्या 2 नंतर चालतंय. सकाळच्या 8-9 वाजेपर्यंत परत हे होतंय. पुणे जिल्ह्यात पण तसंच झालं. एवढा भयंकर पाऊस झाला, एक्सप्रेस जाम झाला होता. मेगा हायवे वाहतूक जवळ-जवळ 20-20, 30-30 किलोमीटर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. तातवड्यात पाणी भरलं होतं. ही एवढा निसर्गाने त्यांच्यावरती झाला, की एवढे रोडवरती एवढं पाणी येतंय. तर रात्रभर एवढा पाऊस पडला. वारा, पाऊस, थंडी त्याच्यामुळं ना त्यांच्या जवळ-जवळ 40 शेळ्या दगावल्या. रात्रभर पावसात भिजून आकाडल्या शेळ्या. फुगल्या लगेच. अशी वेळ कुणावर येऊ नये. लय भयंकर वेळ आली त्यांच्यावर. 40 शेळ्या मरण पावल्या, म्हणजे जवळपास त्या शेळ्या एक शेळी नाही म्हटलं तर माझ्या अंदाजानं 25, 20, 25, 20, 25 च्या रेंजमधली होती शेळी. शेळ्या मोठ्या होत्या त्या.
20-25च्या रेंज मधल्या शेळ्या होत्या. 25 चोक 100 म्हणजे जवळपास 10 लाखाचा गाठा झाला. अहो एक वेळ ती आपल्या शरीराला काय खात नाहीत. म्हणजे पोटाला काय खात नाहीत. कपडा जिथं 5 साड्या घ्यायच्या तिथं 5,000ची साडी घ्यायची किंवा तिथं 2-3 हजाराचा ड्रेस घ्यायचा. तिथं ₹1000 मध्ये भागवतात. ₹500ची साड्या वापरतात. पोटाला चिमटा काढून जित्राबाद जगवतात. निसर्गाचे पण अवेळी निसर्गानं पण घाला घातला. जागेवर 40 जत्राब गेली हो. आज ती फॅमिली एवढं मन हळवं होतं ना, कारण काय माहिती त्यांच्यात भेटायला जर एखादा आला ना, त्यांना एवढं माणूस अप्रूप वाटतं. आता मी कोण कुठला मान तालुक्यातला मी. ते कुठले पुणे जिल्ह्यातील जेजुरी. जेजुरीपाशी काहीतरी राखच गाव आहे त्यांचं. तालुका पुरंदर असेल असा अंदाज आहे माझा. तालुका मला पण माहित नाही, पण पुरंदर असेल. जेजुरी पासून जवळ आहेत 20-25 किलोमीटर अंतरावरती. तर एवढ्या लांब मेंढ्या चरण्यात ते घरी निघालेच होते, पण पावसानं गाठलं त्यांना. नियतीनं पण गाठलं. जवळपास 40 बकरी गेली त्यांची. म्हणजे शेळ्या गेल्या. सरकारनं मदत करावी. तर एवढ्यासाठीच व्हिडिओ बनवला. बोलण्यासारखं त्यांच्याबद्दल भरपूर आहे. सबस्क्रायबर बोलले नाहीत, पाहुणे आहेत बोलले. सबस्क्रायबर पाहुणे आहे मला बोलले. मी लगेच त्यांनी पाहुण्याचं नातं लावलं. एवढे मनमिळावू फॅमिली आहे. देवानं पण त्यांच्यावरच घाला घातला. असं नाही, देवा न्याय देत जा जरा बरोबर. चांगल्याशी चांगलंच करत जा. वाईट जे करते, जे दुसऱ्याच्या मुंड्या मुरगाळून खात्यात, रस्त्यात पैसे खात्यात, कुठं खात्यात, त्यांच्यावर कर ना, तुला काय करायचं की देवा. आणि गरीब पोट भरायसाठी आपलं गाव सोडून 500, 400, 300 किलोमीटर लांब जातात. कोण पण त्यांना बोलतो, कोण काठीनं मारतो, कोण काय करतो. त्याच्यावर देव घाला घालतो. 40 शेळ्या म्हणजे काही नॉट अ जोक. 10 लाख रुपये कशाला म्हणतात. ते 40 बनवायला 4 वर्ष लागतात. 40 जित्राबा बनवायला. जरी आता त्यांनी 4-5 विकत घेतली नवीन शेळ्या, तर बनवायला घडायला त्याला किती दिवस लागतील. एवढी भयंकर परिस्थिती. कधी धनगरांची परिस्थिती आमच्या होणार. दाखवतो तुम्हाला मधनं व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये तुम्हाला फोटो दिसतील त्यांचे सीन. कशा मेंढ्या हे झाल्या, काय झालं. त्यांच्याकडे गेल्यानंतर पाहुणचार कसे करतात, तेही तुम्हाला व्हिडिओ दिसतील. कुणालाही ते नाराज करत नाहीत. येणारा सबस्क्रायबर असेल. तर मित्रांनो, एवढंच बोलायचं होतं. व्हिडिओ इथंच थांबवतो. धन्यवाद.